नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जसं दिसतं तसं अजिबात नसतं आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी. आणि आज याच बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत. अगदी जसं दिसतं तसं नसतं मी म्हटलं त्याचप्रमाणे लोभी हगवण्यांच्या छळाची बळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यूच्या बातमीनं. आणि वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता तिच्या मुलाचेही हाल करण्यात आले. 6 दिवसात वैष्णवीच्या बाळाला 5 कुटुंबांमध्ये फिरवण्यात आलं. मात्र मुलाची ही ससेहोलपट कशी झाली पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. हपापलेल्या हगवण्यांची खुनशी मानसिकता, लोभी हगवण्यांकडून वैष्णवीची हत्या, वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हा 8 महिन्यांचा चिमुकला आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर 9 दिवसांनी हे बाळ त्याच्या आजी आजोबांच्या कुशीत विसावलं. पण या चिमुकल्याला पुसटशी ही कल्पना नसेल की त्याची आई यापुढे कधीच दिसणार नाही. कारण हगवणे कुटुंबानं हुंड्यासाठी केलेल्या तालिबानी छळाची वैष्णवी बळी ठरलीये. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळही गायब करण्यात आलं होतं. मात्र 9 दिवसांनी वैष्णवीचा मुलगा तिच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलाय. मात्र 9 दिवस बाळ कुठं होतं त्याची माहिती समोर आली. वैष्णवी हगवण्याचा छळामुळे मृत्यू. वैष्णवीच्या नवऱ्यानं म्हणजे शशांकनं बाळ त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं. वैष्णवीच्या नातेवाईकांकडून बाळाचा शोध घेण्यात आला. बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचं समोर आलं. वैष्णवीच्या काकांनी निलेश चव्हाणच्या घरी धाव घेतली. मात्र घर बंद होतं. 9वा दिवस अज्ञात व्यक्तीचा कसपटेंना फोन आला. बाणेर हायवेला या आणि बाळ घेऊन जा असं त्यानं सांगितलं. वैष्णवीच्या काकांकडे हायवेवरच अज्ञाताकडून बाळ सुपूर्द करण्यात आलं. वैष्णवी कधीच दिसणार नाही. मात्र या चिमुकल्यामध्येच आम्ही वैष्णवीला पाहतो अशी भावना तिच्या आईने व्यक्त केली. आमच्याकडेच राहणार बाळ, आम्ही लहानाचा मोठा करू. त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे? नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत. एप्रिल 2023 मध्ये शशांक हगवणे सोबत वैष्णवीचं लव्ह मॅरेज झालं. मात्र लग्नानंतर सुरू झालं हगवणे कुटुंबाकडून हुंड्यासाठीचं छळसत्र. सासू सासरे नणंद दीर आणि नवऱ्याकडून सततची शिवीगाळ आणि मारहाण. या छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झालाय. मात्र वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हवरट हगवणेंनी किती हुंडा घेतला ते पाहूया. 51 तोळं सोनं, 45 लाखांची फॉर्च्युनर कार, 7.5 किलो चांदीची भांडी, 1.5 लाखांचा मोबाईल, लग्नानंतर चांदीची मूर्ती. जमीन खरेदीसाठी जावयानं सासऱ्याकडे 2 कोटींची मागणी केली. वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी तिच्या अंगावरील मारहाणीचे व्रण आणि जखमांमुळे ही तालिबानी वृत्तीच्या हगवण्यांनी केलेली हत्याच आहे. त्यामुळेच राक्षसी वृत्तीच्या लोभी हगवण्यांना फासावर लटकून वैष्णवीला न्याय देण्याची गरज आहे. सागर आव्हाड आणि सचिन जाधव सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे गेल्या 6 दिवसात हगवणे कुटुंबांकडून अतोनात हाल झाले. वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून लपवण्यासाठी गेल्या 6 दिवसात हे बाळ 5 वेगवेगळ्या कुटुंबामध्ये होतं. वैष्णवीचा हुंड्यासाठी बळी घेणारं हगवणे कुटुंब 9 महिन्यांच्या बाळाशी देखील अगदी निर्दयीपणे वागलेलं आहे. त्यांनी काय केलं, राजेंद्र हगवणेंचे भाऊच म्हणले, त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात. तर तो तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला. म्हणलं कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हगवण्याचा भाऊ आहे, मी आजोबा आहे त्यांचा. म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही,
निघा इथून खाली, आणि सारखं कमरेला रिव्हॉल्वर होती तर ते सारखं असं दाखवायचं, शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचं. मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले, म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही काही बाळाला त्यांचेच यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो, त्याची हिंसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही. आणि आजही आता गेले तर तिथं बाळ नाही आहे. पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे, त्याचा मित्र कोण पवळे आहे का पाहुणे मला नाही माहिती, पण ते पिरंगुटमध्ये बाळ पळवले असं लक्षात आलं. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेच्या छळछावणीचा संतापजनक प्रकार महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. मात्र मयुरी हगवणेनं नेमकं असं काय सांगितलं की या हगवणे कुटुंबियांमध्ये सगळ्यांचाच पर्दाफाश झाला. या हगवणेनं कशा पद्धतीनं पुण्यामध्ये सुनांची छळछावणी उभारली होती पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. हगवण्यांचं घर की सुनांची छळछावणी? हगवण्यांकडून मोठ्या सुनेचाही छळ. मयुरीने दाखवले छळाचे पुरावे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. हगवण्यांची मोठी सून मयुरीनं माध्यमांसमोर हगवण्यांच्या छळछावणीचं धक्कादायक वास्तव मांडलंय. नणंद करिश्मा, सासू लता, सासरा राजेंद्र आणि दीर शशांकच्या बेदम मारहाणीला कंटाळूनच आपण माहेर गाठल्याचं मयुरीनं सांगितलंय. वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊबाई आपल्यासोबत आहे. खरं तर तिलाही हगवणे कुटुंबाने मारहाण केली होती. तिचे फोटो आता काही समोर आले आणि या संदर्भात आपण तिच्याशी बोलूयात. ताई, खरं तर तुला ती मारहाण कधी झाली होती आणि कशासाठी आणि कशा प्रकारे झाली? म्हणजे मारहाण थोडक्यात मी त्यांना प्रत्युत्तर द्यायचे प्रत्येक गोष्टीला. मी त्यांचं ऐकून नाही घेतलं, काही सहन नाही केलं, म्हणून ही मारहाण कायम तिच्या नवऱ्याकडून म्हणजे शशांक हगवणेकडून आणि नंदेकडून आणि सासऱ्याकडून आणि सासूकडून कायम झालेली आहे मला. आणि त्याचे हे फुटेज वगैरे आहेत जे वारंवार इथून मागे जे जे होते मी त्याचे सगळे प्रूफ माझ्या घरी पाठवून ठेवायचे की मला यांनी असा असा त्रास दिलेला आहे, मारहाण केलेली आहे. हो, कपडे पण इथं तर कपडेच फाडले, मी ते धरलेलं आहे. इथं मी चौकीत बसून होते तरी कंप्लेंट घेत नव्हते. हे सगळं मेडिकल रिपोर्ट वगैरे आहेत. तर अतिशय भयानक आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता? पौड पोलीस स्टेशनला केला होता. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज. 2022 मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला. सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली. त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय. लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली. वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते. नणंद, सासू, सासरे आणि वैष्णवीचा नवरा सतत मारहाण करायचे. हुंड्यासाठी कायम छळ करायचे. वैष्णवीचा नवराही मला मारायचा. माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण व्हायची. कुटुंबातील लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यानंच नवऱ्यानं माहेरी सोडलं असं मयुरीनं सांगितलं. हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची दखल पोलिसांनी का घेतली नाही? महिला आयोगानंही मयुरीच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता. मात्र आता उशिरानं जाग आलेल्या महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत. तू पैसे दिले नाही म्हणून तुझ्या मुलीला मारून टाकलं अशी निर्लज्जपणे कबुली शशांक हगवणेनं दिल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय. मात्र हगवणेंमध्ये एवढा माज कुठून आला? पोलिसांवर जानेवारीमध्ये कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेच्या मित्राची आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. राजेंद्र हगवणेचा मित्र सुनील चांदोरेची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी गुंडा स्क्वॉडनं चौकशी सुरू केलेली आहे. सुनील चांदोरे हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान माऊली कांबळे आणि आणखीन 2 जणांनाही बावधन पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे.
तर पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका आयजी अधिकाऱ्यावर निशाणा साधला। वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत जालिंदर सुपेकर यांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। जालिंदर सुपेकर या शशांकच्या मामावर 500 कोटींच्या घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे अशी पोस्टही दमानिया यांनी केलेली आहे। तर आपण बघतोय मामा आयजी आणि हगवणेनं त्या मामाच्याच भरोशावर ही मुजोरी केली का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे आयजी जलिंदर सुपेकर म्हणून आहेत आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळतंय की बाबा आत्ता जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर देखील 500 कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर काही काळापूर्वी एक PSI सादरे प्रकरण जे झालं होतं त्या PSI सादरेनी त्याच्या सुइसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की या सुपेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं। दरम्यान हे हगवणे कुटुंब माझं दूरचे नातेवाईक आहेत, माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकरनं दिलेलं आहे। तर आपण बघतोय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। असं कृत्य करणाऱ्यांना टायरमध्ये घालून मारा। सासू नणंद नवरा जेलमध्ये आहेत, सासरा पळालाय पण तो पळून पळून जाणार कुठं असं अजित पवारांनी म्हटलंय। विचारलं ही स्वखुशीने देत आहे का बळजबरीने घेत आहे? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे। मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडं, चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको साल्याला। हे आपण सगळे बघत आलेला। म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे। त्यांनी मी विचारतो किंवा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे। म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध। तर वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे। तसंच या प्रकरणात अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। कायदा या देशात अनेक दशकापूर्वी झालेल्या आणि अशा क्रूर घटना जर होत असतील त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी, याचं कारण असं ते लग्नाला गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय। मी 1 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते, 1 महिन्यापूर्वी ही केस आली होती। तर वैष्णवी हगवणे प्रकरणी हत्येच्या पद्धतीनंच या सगळ्या हत्या प्रकरणाची चौकशी होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। वैष्णवीची ऑडिओ क्लिप तिच्या माहेरच्यांचं म्हणणं यावेळेस लक्षात घेऊन चौकशी करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे। त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः CP पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे। याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जी माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल। तर कसपटे कुटुंबाशी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरून संवाद साधलेला आहे, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे। आज अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधला आणि लवकरच येऊन तुमची भेट घेईन असं देखील अजित पवारांनी त्यांना फोनवरून संवाद साधत असताना धीर देताना म्हटलेलं आहे।
तर वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणावरून उद्योगमंत्री उदय सामंत संतापले. उदय सामंतांनी कसपटे कुटुंबियांची आज भेट घेतली. जरी ही आत्महत्या आहे, हत्या नसली तरी देखील कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्यही त्यांनी केलेलं आहे. हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे, हा नीचपणाचा कळस आहे. अशा पद्धतीनं 1 वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत, स्वतःला गाडी मिळाली नाही, स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत, फ्लॅपचा मोबाईल मिळाला नाही, म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं, ते म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला की हा नीचपणाचा कळस आहे आणि या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, आमची सगळ्यांची भूमिका आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केला. ही आत्महत्या नसून हत्याच आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपींना पाठीशी घालतील असं वाटत नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. संसार वाचवावा याच्यासाठी ती पण तर लढत होती. तिला वाटलं आता हेही दिवस जातील, तेही दिवस जाईल, बाळ होईल, मग सुधरतील. परंतु हे लांडगे पैशाचे हव्यास असलेली लोक 2 कोटी रुपये द्या, चांदीच्या गौऱ्या द्या, चांदीची भांडी द्या, 51 तोळे सोनं दिलंय आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. त्याच्या बाबांकडनं मी ऐकलं की जेव्हा यायची तेव्हा 50,000 1 लाख का द्यायचे, की बाबा याच्याने तरी चला मुलीला त्रास नाही होणार किंवा अशा पद्धतीने त्यांनी ती भूमिका घेतली. परंतु झालेला प्रकार हा अतिशय अमानवीय आहे, याच्यातल्या कुणालाही सोडणार नाही. तर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं ही दखल घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा सूचना आयोगानं दिलेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतलेली आहे. अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोप खरे असल्यास सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी. महिला आयोगानं महाराष्ट्र पोलिसांकडून अहवाल मागवलेला आहे. तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला आठवडा उलटलाय, तरीही मारेकरी जे आहेत ते अजूनही मोकाटच आहेत. होय, पुणे पोलीस नक्की करतायत तरी काय असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. फक्त वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला अटक करण्यात आलेली आहे. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे अजूनही मोकाट फिरतोय. त्यामुळे पुणे पोलीस या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल विचारला जातोय. कारण बीडच्या संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेही 5 महिन्यांनंतरही मोकाटच आहे. पोलिसांच्या हाती तो लागत नाहीये. त्यामुळे यातून पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. तर हे आरोपी जे आहेत ते फरार आहेत. हेच 2 भामटे राजेंद्र आणि सुशील हगवणे तुम्हाला कुठे दिसले तर तातडीनं पोलिसांना कळवा. तर हे 3 मारेकरी जे आहेत शशांक, लता आणि करिश्मा हे मात्र पोलिसांच्या अटकेत आहेत. पोलीस त्यांच्याकडून आता सखोल तपास करतायत. तर वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर ही हत्या असून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आता मला आमच्या रुपालीताई चाकणकर काय कारवाई करतात त्या, कारण त्या सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे. एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसानी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी 9 महिन्याचं बाळ असलेल्या तिचा खून करावा, ही खूनच आहे. हा ती आत्महत्या नसून तो खूनच आहे. आणि ते हुंड्यासाठी 2 कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचा तो छळ होता. छळातून ती सुसाईड केली. मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजेत आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजेत. तर वैष्णवीच्या मृत्यूनं राजकीय घराण्यातील महिलांच्या छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आत्तापर्यंत राज्यात कोणत्या राजकीय नेत्यांच्या घरात छळाचे प्रकार घडलेले आहेत पाहूयात इत्थंभूत या स्पेशल रिपोर्टमधून. महिला शिक्षणाची ज्योत पेटवणारा महाराष्ट्र, महिलांसाठी आरक्षणाची कवाडं उघडणारा पुरोगामी महाराष्ट्र. मात्र या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आता पैशांसाठी हपापलेल्या
राजकीय पुढाऱ्यांनीच सुरुंग लावलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळे हगवणेची सून वैष्णवीचा मृत्यू झाला. 51 तोळं सोनं, फॉर्च्युनर गाडी, 7.5 किलो चांदीची भांडी. एवढंच नाही तर कोट्यावधींची उधळण करूनही कसपटे कुटुंबियांच्या हाती फक्त आपली लेक वैष्णवीचा मृतदेह आणि आयुष्यभरासाठीचं दुःख आलं. आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या घरात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही 2-2 सुनांवर. राजकीय नेते म्हणजे राज्याला दिशा देणारं नेतृत्व मानलं जातं. मात्र बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणाऱ्या पक्षाचेच माजी खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं छळाचे गंभीर आरोप केले. प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार. महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडून महिलांची होणारी कौटुंबिक छळाची मालिका ही काही इथंच थांबत नाही, तर या छळात महिला नेत्याही आढळून आल्या आहेत. जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मुलगा हवा, त्याच्यामुळे माझा छळ चालू झाला. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरही करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि या प्रकरणी वांद्रे न्यायालयानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलं. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 45,000 महिला घरगुती हिंसाचाराच्या शिकार होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खादीच्या आत लपलेले बगळेच लाडक्या बहिणींचे शिकारी आहेत. खरं तर नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते कायम घेतात. मात्र हे नेतेच जर महिलांचा सन्मान ठेवत नसतील तर कार्यकर्त्यांकडून तरी काय अपेक्षा करणार? त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच मनात खोलवर डोकावण्याची आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी तर महिला आयोगालाच धारेवर धरलं. चाकणकरांची रुपाली असंवेदनशीलतेनं वागली तरी ठोंबरेंच्या रुपालीनं दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचं बाळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा प्रशंसनीय आहे असं त्या म्हणालेल्या आहेत. दादा, 100 पैकी 90 प्रकरणामध्ये अत्यंत कार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचं हे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिलं असा सवालच सुषमा अंधारेंनी केला आहे. महिला आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या 100 पैकी 90 केसेस या कम्प्लिटली फेल ठरलेल्या आहेत. चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठोंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे. पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असेल? तर वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील हडपसरमध्ये आणखीन एक घटना समोर आलेली आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली. मनासारखा हुंडा मानपान न दिल्याच्या कारणावरून सुनेच्या सासरच्या लोकांनी छळ केला. देवकी पुजारी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सासू सासरे आणि दिराच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर वळूया पुढील अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही मुंबईमध्ये आली होती अशी माहिती समोर आली आहे. होय, 2 वर्षांपूर्वी 2023 मध्ये ऐन गणेशोत्सवादरम्यान ज्योती मल्होत्रा मुंबईत आल्याचं तपासामध्ये उघड झालंय. तिनं मुंबईतील लालबागचा राजा आणि गणेश गल्ली मध्ये मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. ज्योती मल्होत्रा मुंबईला येण्यामागचा नेमका तिचा उद्देश काय होता याचा आता यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आतापर्यंत ज्योतीनं 3दा मुंबईची वारी केल्याची माहिती आहे. ती ट्रेन तसंच बसनं मुंबईमध्ये आली होती अशी ही माहिती समोर आली. हम पहुंचे हैं अभी बोरीवली स्टेशन पे. यहाँ से रश देख सकते हो, क्राउड. हमारे साथ ये आंटी जी भी हैं, अक्षय की मम्मा और मौसी. गाड़ी 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 काली पीली बारिश में आए हैं हम, भीगते भिगाते चलते हैं अभी पहले बोरीवली स्टेशन के अंदर. मुंबई को एक्सप्लोर करना है ना तो लोकल ट्रेन से बेहतर हो. तर ज्योती मल्होत्रा सारख्या लोकांनी देशात कुठे कुठे रेकी केली आहे त्या संदर्भातली चौकशी होणार आहे.
व्हाईट कॉलर बनून देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली आहे. श्रुती मल्होत्रा सारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे. त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते, NIA चौकशीत सापडते. अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे. तर ज्योती मल्होत्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. युट्यूबर ज्योती मल्होत्राला 4 दिवसांची पोलीस कोठडी आता न्यायालयानं सुनावलेली आहे. संवेदनशील माहिती शेअर केल्याचा ठपका ठेवत ज्योतीला हिसार जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांचा पोलीस रिमांड दिलेला आहे. संवेदनशील माहिती पाकिस्तान्यांना दिल्यामुळे पाकिस्तान्यांच्या संपर्कात राहिल्याचा आरोप तिच्यावर आहे. ज्योतीच्या चौकशीतून आणखीन काही महत्त्वाची माहिती मिळू शकते, त्यामुळे तिच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अखेर हिसार कोर्टानं ज्योतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झाला. या महिन्याभरामध्ये भारतानं पाकला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकमधील दहशतवाद्यांचा खात्मा कसा करण्यात आला पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. मोदी की नसों में लहू नहीं गरम सिंदूर बह रहा है. बरोबर 1 महिन्यापूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारा पहलगाम हल्ला बैसरन खोऱ्यात घडला. या दहशतवादी हल्ल्यात 25 निष्पाप पर्यटकांना आणि एका स्थानिक काश्मीरी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. धर्म विचारून क्रूर दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्यानंतर संपूर्ण देश दहशतवादी आणि पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरला. पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वज्रमूठ आवळली. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. पर्यटकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलांना सर्वाधिकार दिले. पाकमधील दहशतवाद्यांच्या घरात घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मिशनमध्ये 22 मिनिटात पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. भारताच्या सामरिक शक्तीनं पाकच्या क्षेपणास्त्रांना आणि ड्रोन हल्ल्यांना ताकदीनं उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान सोबत चीनलाही धडकी भरली. या ऑपरेशन मधून भारतानं संपूर्ण ताकदीनिशी पाकला बेचिराग करण्याची व्यवस्था केली. हर देशवासी ने एकजुट होकर संकल्प लिया था कि आतंकवादियों को मिट्टी में मिला देंगे और तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महिन्याभरात काय काय घडलं पाहूया. 6 मे 2025 ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादी युसुफ अझहरसह 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 7 मे 2025 लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले. दहशतवादी रऊफ अझहरचा भारताच्या मिशनमध्ये खात्मा झाला. 8 मे 2025 भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकचे 50 ड्रोन उद्ध्वस्त झाले. 10 मे 2025 भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झाली. रात्री पुन्हा पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. 12 मे 2025 ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन केलरला सुरुवात झाली. ऑपरेशन केलरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 13 मे 2025 ऑपरेशन सिंदूरमध्ये 11 सैनिक ठार झाल्याची पाकिस्ताननं कबुली दिली. 20 मे 2025 भारताच्या कारवाईत 15 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं आतापर्यंत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आणि युद्धविरामाची भीक भारताकडे मागावी लागली. भारतीय सैन्यानं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूरमधून यशस्वी प्रहार केला.
त्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या कुणाचीही आता खैर नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखीन एकाला अटक झालेली आहे. वाराणसीमधून मकसूद आलमला एटीएसनं बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दलची माहिती तो पाकिस्तानकडे शेअर करत असल्याचं उघड झालं. पाकिस्तानसोबत महत्त्वाची माहिती त्यानं शेअर केल्याचा आता आरोप आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल ही माहिती शेअर केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. आणि यानंतर राज्यातली एक महत्त्वाची बातमी. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यावधींचं घबाड मिळालेलं आहे. खोली नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. शासकीय विश्रामगृह खोली नंबर 102 ही आमदार अर्जुन खोतकरांच्या सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर होते. माजी आमदार अनिल गोटे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी खोलीबाहेर रात्रभर ठिय्या दिला आणि हे कोट्यावधी रुपये आमदारांना वाटण्यासाठी आहेत असा आरोप अनिल गोटेंनी केला. तर विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा आरोप होता. धुळे विश्रामगृह खोली क्रमांक 102 मध्ये 5 कोटी ठेवल्याचा हा आरोप आहे. आमदारांना देण्यासाठी पैसे जमवल्याचा अनिल गोटेंनी दावा केला आहे. 102 क्रमांकाची खोली आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावानं बुक आहे. खोलीमध्ये तपासात 1,84,84,000ची रोकड आढळली आहे. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणामध्ये ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला आहे. शासकीय विश्रामगृहात सापडलेले पैसे शिंदेचे नेते अर्जुन खोतकरांना देण्यासाठी जमा करण्यात आले होते असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. तर अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असं देखील राऊत पुढे म्हणाले. संजय राऊतांना असे आरोप करण्याची सवय आहे असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं आहे. पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा. जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी आपल्यावरती आरोप केलेले की 15 कोटी रुपये जी आहे ती समितीला दिले गेलेले आहेत. या संदर्भामध्ये मी ईडीकडे जाणार आहे आणि ईडीने चौकशी केल्यानंतर सर्व खुलासे जे आहेत ते समोर येतील. आणि आम्ही काही त्यांचे आरोप काही पाहिले नाहीत, वाचले नाहीत आणि त्यांना अशी आरोप करायची सवय आहे. त्यांना ते आरोप करून द्या, आम्ही आमचं काम करतोय. शासकीय विश्रामगृहाच्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी SIT नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र यावरून माजी आमदार अनिल गोटेंनी माझा मुख्यमंत्र्यांच्या चौकशी समितीवर विश्वासच नाही असं म्हणत या SITवरच प्रश्न उपस्थित केला आहे. SIT म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी असल्याचं अनिल गोटेंनी आरोप करताना म्हटलंय. यांच्या रावल बँकेच्या विरुद्ध SIT स्थापन झाली. त्यांनी जयकुमार रावल यांच्या विरुद्ध रिपोर्ट केला. देवेंद्र फडणवीसांनी आरोपीच्या अर्जावर लिहून दिलं की तपास सीबीआयकडे सोपवा. आरोपीच्या अर्जावर ऐका काय झालं SITचं? अब्दुल करीम तेलगीच्या विरुद्ध SIT केली का सीबीआयकडे केली? SIT म्हणजे यांना सोयीस्कर ऍडजस्ट होणारी कमिटी. या SIT FSID, अँटी करप्शन, CID आणि धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तर यानंतर एक महत्त्वाची बातमी. सलमान खानच्या घरात अज्ञात व्यक्तीनं प्रवेश केल्याची माहिती समोर आलेली आहे. सलमानला एकीकडे बिश्नोई गँगकडून अनेकदा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच सलमान खानच्या घरावर गोळीबारही झाला होता आणि त्या गोळीबाराची जबाबदारी ही बिश्नोई गँगने घेतली होती. आणि अशातच आता अज्ञातानं त्याच्या घराच्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि या व्यक्तीला पोलिसांनी मग अटक केलेली आहे. तर फक्त हा व्यक्तीच नव्हे तर सलमान खानच्या इमारतीत आणखीन एका महिलेनं देखील प्रवेशाचा प्रयत्न केला. ईशा छाबरा असं या महिलेचं नाव असून वांद्रे पोलिसांनी तिला आता अटक केली आहे. सलमानच्या इमारतीतील 2 वेळा घुसखोरीचा प्रयत्न असफल झालेला आहे एका पुरुषानं आणि त्यानंतर एका महिलेनं
सलमानच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपास या प्रकरणाचा सुरू झालेला आहे. एकीकडे सलमानला थ्रेड आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई गँगने दिलेली आहे. त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण बघतोय या 2 अज्ञातांनी त्याच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. सर्वच जिल्ह्यांमध्ये पडताळणीत हजारो अर्ज बाद होत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात 1 लाख बहिणींचा लाभ बंद झालाय. नेमकं असं का झालं? यामागची नेमकी कारणं काय? पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. 1 लाख बहिणींचा लाभ बंद, पडताळणी सुरू, लाडकीला टेन्शन. 11वा हप्ता मे अखेर वितरित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. त्याला कारण ठरलंय लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्जांची निकषांनुसार पडताळणी केली जाते. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरतायत. सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांना पहिले 3 हप्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांचा लाभ बंद झालाय. वार्षिक 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत. तसंच जिल्ह्यात 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहनं असल्याची यादी प्राप्त झाली आहे. त्यांचाही अर्ज बाद झालाय. त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा यात समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ 1,000ने कमी करण्यात आलाय. या योजनेचा 11वा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे. आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळालेला नाहीये त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाहीये आणि कोणाकडे तक्रार करायची हे देखील माहित नाहीये. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बाल कल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही मिळाला याची माहितीच समजत नाहीये. सोलापूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं आता चित्र आहे. राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झालेत पाहूयात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2,30,000. वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेतून योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. एकूण अपात्र महिला 5 लाख. महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झालीये. मोठा निधी लाडकीकडे वळवल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय. सरकारी तिजोरी रिकामी असल्यामुळे वाढीव 2,100 रुपयांचा हप्ता देण्याचा चकार शब्द सरकार काढत नाहीये. काटेकोर पडताळणीमुळे आगामी काही महिन्यात लाडकींची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. कॅन्सर हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना धडकी भरते. मात्र आता फक्त 9 दिवसात ब्लड कॅन्सर नष्ट केला जाऊ शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. नुकतीच भारतातील डॉक्टरांनी एक मोठी कामगिरी केली आहे. ब्लड कॅन्सरवर महत्त्वाचा अभ्यास तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर आणि ICMR यांनी एकत्रितपणे केला आहे. यामध्ये पहिल्यांदा CAR-T सेल्सला रुग्णालयात बनवण्यात आलाय. या टेस्ट नंतर 80% लोकांमध्ये 15 महिन्यांपर्यंत कॅन्सर दिसून आलेला नाही. तर 9 दिवसात कॅन्सरचा खात्मा होईल. नवं औषध यावेळेस सापडलेलं आहे आणि कॅन्सरग्रस्तांना त्यामुळे एक मोठा दिलासा मिळेल असं सध्या तरी म्हणता येईल. देशात जगात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांना हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. फक्त 9 दिवसात ब्लड कॅन्सरचा
यामुळे खात्मा होणार आहे. तामिळनाडू कॉलेज आणि ICMRनं ही संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे. तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचं हे एक मोठं संशोधन आहे. पहिल्यांदा CAR-T सेल्स रुग्णालयात बनवण्यात आलेले आहेत. तर ब्लड कॅन्सरवर कुणी औषध शोधलेलं आहे पाहूयात. ICMR आणि तामिळनाडूच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज वेल्लोरनं हे औषध शोधलं आहे. वेलकार्टी असं या औषधाचं नाव आहे. पहिल्यांदाच रुग्णालयात CAR-T सेल्स बनवलेले आहेत. CAR-T सेल्सची ब्लड कॅन्सरच्या रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे. या टेस्ट नंतर T सेल्सला कॅन्सर विरोधात लढण्यात यश येणार आहे. तर आपण बघतोय फक्त 9 दिवसात ब्लड कॅन्सरचा यामुळे खात्मा होणार आहे. तामिळनाडूच्या कॉलेज आणि ICMRनं ही संयुक्त कामगिरी केलेली आहे. CAR-T जी पेशी आहे ही स्वतः वाढते शरीरामध्ये, म्हणून याचा वारंवार डोस द्यायची गरज नसते आणि ही विथ टाईम आपल्या पेशींना कॅन्सरच्या पेशींना नष्ट ठेवते. असे सिमिलर मी 7 ते 10 पेशंट टाटा हॉस्पिटल मुंबई येथे आम्ही बरे केले आहेत आणि आत्ता देखील तिथे व्हेरियस ट्रायल्स चालू आहेत ज्याच्यामध्ये CAR-T थेरपीज दिली जाते. अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे अधिक तीव्र होत असून उत्तरेकडे सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. आणि यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलगत असणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी आणि गुजरातच्या किनारपट्टीमध्ये मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कारण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या 36 तासामध्ये अजून तीव्र होऊन आगेकूच ही उत्तरेला असेल. ह्याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे. मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं ही वर्तवलेली आहे. रत्नागिरी आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी आणि साताऱ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट आहे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुण्यासाठी. कोल्हापूर, परभणी, बीड, लातूर आणि नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर यवतमाळमध्ये पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचं दिसतंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 590 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून तत्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आता होऊ लागली आहे. जालन्यामध्ये मागील 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यातच जालन्यातील गिरिजा नदीला पूर आलेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये छोट्या मोठ्या ओढ्यांना आणि नद्यांना देखील पूर येत आहे. तर नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून शेतामध्ये साठवून ठेवला होता. 2 दिवस झालेल्या या जोरदार पावसानं अक्षरशः या शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा जो आहे तो भिजून खराब झाला आहे. कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई शासनानं द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यात कोविडचे आज 33 रुग्ण पॉझिटिव्ह समोर आलेले आहेत. राज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आपल्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये 22, तर पुणे शहरात 5 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2, तर ठाण्यामध्ये 3 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण समोर आलेला आहे. आजपर्यंत 61 रुग्ण बरे झालेले आहेत आणि आज 33 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची या संदर्भातली ही माहिती देखील समोर आलेली आहे. राज्यात कोरोना वाढत असल्याचं दिसतंय. आज 33 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. IPL 2025 ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली
आणि प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या 4 संघांची नावंही निश्चित झाली आहे. मुंबई इंडियन्स काल दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान घेऊन आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई हा 4था संघ आहे. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेलं आहे. काल वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात मुंबईनं दिल्लीसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि याला उत्तर देताना दिल्लीच्या संघाला 121 धावा करता आलेल्या आहेत. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडे SV रोड परिसरात असलेल्या स्कायवॉकला आग लागली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथं झालेली नाही. स्कायवॉकवर असलेल्या केबलला आग लागल्याची ही प्राथमिक माहिती आहे. दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या बोरिवलीमधील हा स्कायवॉक जो आहे त्याला इथं आग लागली. केबलला आग लागल्यामुळे स्कायवॉकला देखील ही आग लागल्याचं कळत आहे, परंतु सुदैव की इथं कुठलीच जीवितहानी झालेली नाही. देशामध्ये एकीकडे हिंदू मुस्लिम तेढ वाढवणारी वक्तव्य होत असताना पुण्यामध्ये पावसानं हिंदू मुस्लिमांना एकत्र आणलं. मुस्लिमांच्या लग्न मंडपात चक्क हिंदूंचं लग्न लागलं. असं नेमकं काय घडलं पुण्यामध्ये पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. सध्या महाराष्ट्रात दणकून पाऊस पडायला लागलाय. ऐन उन्हाळ्यात पावसाळा आणि हिवाळा संगत सुरू झालाय. सकाळी थंडी, दुपारी उन्हाळा आणि सांच्याला पावसाळा. हाय का नाही गंमत. एकाच दिवसात A to Z सीझन सुरू आहे. त्यात लगीन सराई, लग्नाळू पोरांची नुसती पळापळ. गडी हरकून गेल्यात, पण लग्नात पाऊस म्हणल्यावर जेवढं गडी नटल्यात तेवढंच इटल्यात. पुण्यात झालंच तसं. लगीन सुरू झालं आणि मंडपात शिरलं पाणी. मंडप लागला गळू. खुर्च्या पाण्याखाली. पावसाचा नुसता धुमाकूळ, नुसता राडा. गडी पाक हिरमुसला. तवा शेजारी मुस्लिम समाजाच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. मुस्लिम बांधवाला कळलं शेजारच्या लग्नात पावसानं राडा घातलाय. मग काय, मुस्लिम बांधव धावलं पठ्ठ्याच्या मदतीला आणि म्हणालं आमच्या हॉलमध्ये या. मुस्लिम बांधवाच्या रिसेप्शन मध्ये हिंदू लग्नाच्या विधी उरकल्या आणि हिरमुसलेला गडी हरकून गेला. शेवटी ही पुणे आहे दोस्तांनो. याच पुण्यानं वेळोवेळी देशाला दिशा दिली. याच लग्नात एकात्मतेचा संदेश देऊन फूट पाडणाऱ्यांच्या डोळ्यात पुणेकरांनी अंजन घातले. पुण्यावरनं अक्षय बडवे, साम TV. सोशल मीडियातील ओळखीतून हनी ट्रॅप सारख्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. काहीसा असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. टेलिग्रामद्वारे ओळख झाल्यानंतर 4 तरुणांनी पीडित तरुणाशी ओळख वाढवली. ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर या ग्रुपमधील गे तरुणांनी पीडित तरुणाला शंकरवाडी परिसरात बोलावून तिथे एका खोलीत या ग्रुपमधील 4 तरुणांनी पीडित तरुणासोबत शरीर संबंध केले आणि त्याच्याकडील ATM कार्ड आणि पासवर्ड जबरदस्तीने घेऊन त्याच्या बँकेतून 41,000 रुपये काढले. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागातील शंकरवाडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात आता गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आता पाहूयात व्हायरल सत्य. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. एका दहशतवाद्याला शोधून जवान मारत असल्याचा दावा करण्यात येतोय. व्हिडिओमध्ये जवान दहशतवाद्यांना मारतानाही दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मारतानाचा आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. हा व्हिडिओ पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्याच दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडिओत भारतीय सैनिकांनी सर्च ऑपरेशन करून दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केलाय. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हे दहशतवादी नेमके कोण होते? पाकिस्तानातून ते आले होते की भारतातलेच होते? कारण 26 बहिणींच्या हत्येचा बदला घेणारे कोण होते हे कळणं गरजेचं आहे. पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवादी ठार. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांचा बदला. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
अरे पकड़ ले रे. या व्हिडिओत दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सैनिक त्यांचे मृतदेह नेत असल्याचं दिसतंय. पण खरंच पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा हा व्हिडिओ आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. पहलगाम हत्याकांडातील 4ही दहशतवाद्यांना भारतीय सेनेनं थोड्या वेळापूर्वी यमसदनास पाठवलं. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. कारण पहलगाम हल्ल्यात जे दहशतवादी होते त्यांचा सैनिक शोध घेत होते. अख्खा परिसर आणि जंगल पिंजून काढला. मात्र काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आलं. पण पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केलंय का? आसिफ फौजी, सुलेमान शहा, अबू तल्ला अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. त्यांचे फोटोही समोर आलेत. त्यांचा सध्या जवान शोध घेत असून ते सापडलेले नाहीत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पहलगाम हल्ल्यातील एकही दहशतवादी ठार झालेला नाही. हल्ल्यातील दहशतवाद्यांचा सैनिक शोध घेत आहेत. कारवाई करतानाचा जवानांचा व्हिडिओ जुना आहे. जुना व्हिडिओ व्हायरल करून चुकीचा दावा केला जातोय. त्यामुळं आमच्या पडताळणीत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करताना जवानांचा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य ठरलाय. काही लोक चुकीचा मेसेज व्हायरल करून असे व्हिडिओ व्हायरल करतात. त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एक महत्त्वाची बातमी, राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी काल शेकडो रिक्षा चालक मालकांनी रिक्षासह अंधेरी आरटीओ ऑफिसवर मोर्चा काढला. मात्र या धोरणाला विरोध होत असला तरी सार्वजनिक वाहतुकीसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे. रोजगाराच्या नवीन संधीही त्यातून उपलब्ध होतील असं वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ई बाईक टॅक्सीचा निर्णय वादात सापडलेला आहे, कारण रिक्षा चालक आता आक्रमक झालेले आहेत. त्यांनी मोर्चा काढला. एकीकडे मुजोरी दाखवायची प्रवाशांना आणि आता मात्र ई बाईक टॅक्सी आल्यानंतर रडायचं असाच हे धोरण असल्याचं देखील प्रवाशांनी म्हटलेलं आहे. परंतु प्रवाशांनी ई बाईक टॅक्सीला पूर्णपणे पाठिंबा दिल्याचं देखील दिसतंय. तर मुंबईतील गेटवे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 25 मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीसाठी ही सेवा बंद राहील. पावसाळा संपल्यावर हवामानाचा अंदाज घेऊन बोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. या काळामध्ये भाऊचा धक्का ते मांडवा ही रोरो सेवा मात्र सुरू राहणार असल्याचं मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे. भाऊच्या धक्क्यावरून रोरो मात्र सुरू राहणार आहे. परंतु अलिबागला जाताना 25 मे पासून आता मात्र बोट सेवा जी आहे ती बंद होईल. जलवाहतूक 25 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.